केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत असलेली धुळे शहरातील टेक्सटाईल मिलच्या कामगारांचे पगार गेल्या 4 महिन्यांपासून मिळाले नाही। पगार मिळावा यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी मच्छिंद्र एरडावकर यांच्या नेतृत्वाखाली धुळे टेक्सटाईल मिलच्या कामगारांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत असलेली धुळे शहरातील धुळे टेक्सटाईल मिलच्या कामगारांचे पगार गेल्या 4 महिन्यांपासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून रखडलेले आहेत। याबाबत राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी मच्छिंद्रभाऊ एरडावकर यांच्या नेतृत्वात धुळे टेक्सटाईल मिलच्या कामगारांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर सौ शोभाताई बच्छाव यांची भेट घेऊन त्यांना कामगारांच्या व्यथा मांडल्या। ऑक्टोबर 2024, नोव्हेंबर 2024 व डिसेंबर 2024 महिन्यांचा पगार आजपर्यंत मिळालेला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन उदरनिर्वाह करणे महागाईच्या काळात कठीण झालेले आहे। धुळे टेक्सटाईल मिलच्या कामगारांचा मागील 3 महिन्यांचा पगार मिळण्याबाबत आणि जानेवारी 2025 पासून प्रत्येक महिन्याचा पगार नियमित होण्यासाठी संबंधित केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडे आपल्या स्तरावर पाठपुरावा करून धुळे टेक्सटाईल मिलच्या कामगारांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेच्या वतीने जनरल सेक्रेटरी मच्छिंद्रभाऊ एरडावकर यांच्या हस्ते धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर सौ शोभाताई बच्छाव यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते मच्छिंद्रभाऊ एरडावकर, कामगार नेते रामकृष्ण बगदे, अशोकभाऊ टकले, किशोर वाघ, अनिल बगदे, मोहन औटे, मधुकर रासकर, अशोक पवार, प्रदीप शेवतकर, धनंजय गाळणकर, मधुकर पाटील, राजेश गायकवाड, अशोक साळुंके, अरुण औटे, सुनील सोनटक्के, दिनेश महाजन, दीपक थोरात, शंतनू कुलकर्णी, विजय जाधव, नारायण पाटील, अशोक झुंबल, गणेश सुपनर, महेश शेवतकर, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील, श्रावण हडप, राकेश पाटील आदी मिल कामगार या प्रसंगी उपस्थित होते। मी रामकृष्ण शिवराम बगदे, खजिनदार राष्ट्रीय मिल मजदूर संघ इंटक धुळे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आमच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी श्री मच्छिंद्रभाऊ एरडावकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सगळे पदाधिकारी आणि धुळे टेक्सटाईल मिलमधील सर्व वॉचमन कर्मचारी धुळे जिल्ह्याच्या खासदार माननीय डॉक्टर सौ शोभाताई बच्छाव यांच्या निवासस्थानी आज आम्ही त्यांची भेट घेतली। आज आमचा महत्त्वाचा विषय असा होता की गेले 4 महिने झाले धुळे टेक्सटाईल मिलमधील कामगारांना त्यांचा जो दर महिन्याला मिळायला हवा तो पगार मिळत नाही आहे। त्यामुळे त्यांची आज उपासमारीची वेळ आली आहे। आजच्या महागाईच्या काळात गेल्या 4 महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे कामगारांचे आतोनात हाल होत आहेत आणि त्या संबंधात आम्ही या ठिकाणी सर्व कामगारांच्या वतीने त्यांना निवेदन दिले आहे। त्याचबरोबर EPS 95 पेन्शनर जे आमचे 1995 साली आमच्या गिरणी कामगारांना आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना पेन्शन संबंधी पेन्शन लागू झाली होती, पण गेल्या 30 वर्षात केंद्र सरकारने त्या पेन्शनमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही। अगदी तुटपुंज पेन्शनमध्ये आमचा सेवानिवृत्त कामगार त्याचं जीवनचरित्र चालवत आहेत। महागाईच्या काळात तुटपुंजी 1000 ते 3000 पेन्शनमध्ये त्यांचं दैनंदिन जीवन जगणं त्यांना अशक्य झालं आहे। त्यामुळे आपल्या धुळे लोकसभेच्या खासदार माननीय शोभाताई बच्छाव यांना आम्ही या निवृत्त पेन्शन कामगारांच्या वतीने नम्र विनंती केली आहे की आमच्या पेन्शनमध्ये तुम्ही कमीत कमी दरमहा 9000 पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्या पेन्शनला महागाई भत्त्याशी निगडीत जोडलं पाहिजे असे आम्ही त्यांना या ठिकाणी सर्व कामगारांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे।